एका घराच्या वरच्या मजल्यावरचं काम चालू असतं आणि त्या ठिकाणी काही कामगार हे काम करत असतात। आता त्याच घराच्या खालच्या भागामध्ये एक नवरा बायको राहत असतात आणि याच कामासाठी काही लागणारे पैसे आहेत ते पैसे काढण्यासाठी त्या घरातला जो व्यक्ती आहे तो व्यक्ती बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी जातो आणि घरी त्याची बायको ही एकटी असते। आता बँकेमध्ये तो पैसे काढण्यासाठी जातो तर त्याला तिकडं काही वेळ लागतो, कारण की त्याला 1-2 तास त्या ठिकाणाहून जाऊन येण्यासाठी लागणार होते आणि तसं ते त्याच्या बायकोला सांगून सुद्धा गेला होता। आता बँकेमध्ये जातो, बँकेमधून पैसे काढून आणतो आणि जेव्हा घरी येतो घरामध्ये पाहतो तर तेव्हा त्याला एक मोठा धक्का बसलेला असतो आणि तो धक्का पाहून तो आरडाओरड करतो आणि त्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातले लोक, आजूबाजूला राहणारे लोक आणि जे वरती कामगार काम करत होते त्या ठिकाणी ते पळत पळत येतात आणि बघतात तर ती जी महिला होती, त्या पुरुषाची बायको होती, ती रक्ताच्या थारोळ्यात त्या ठिकाणी पडलेली होती। तिचा फक्त जीवच जायचा बाकी होता। तिला तात्काळ लगेच सगळ्यांनी उचललं आणि एका जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, मात्र दवाखान्यामध्ये नेल्यानंतर ती महिला जिवंत राहू शकली नाही। डॉक्टरांनी सांगितलं की हिला तुम्ही आणायला थोडा उशीर केलाय, कदाचित तुम्ही लवकर आणला असतं तर आम्ही वाचू शकलो असतो। भर दिवसा एका महिलेचा घरामध्ये घुसून खून करण्यात आला होता आणि त्या ठिकाणी दरोडा पडल्याची सुद्धा घटना घडलेली नव्हती। मग त्या महिलेचा नेमका खून कोणी केला होता हाच मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला होता। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना हे आपण सविस्तर पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला पण ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशचा एक जिल्हा आहे अयोध्या आणि अयोध्यामधल्याच एका कॉलनीमध्ये घडलेली ही घटना आहे। 1 जून 2022ची ही घटना आहे आणि या घरामध्ये राहणारा एक नवरा बायको आहेत आणि ते पेशानं शिक्षक आणि शिक्षिका आहेत, म्हणजे दोघंही सरकारी नोकरीला आहेत, शाळेवर शिकवत असतात। मग याच माध्यमातून त्यांच्या घराचं वरच्या मजल्यावरचं काम चालू होतं आणि त्या ठिकाणी काही कामगार त्या ठिकाणी काम करायचे आणि घराच्या बांधकामासाठी लागणारे जे पैसे आहेत त्याच्यासाठी तो व्यक्ती त्या घरामधून पैसे आणण्यासाठी बँकेमध्ये जातो। आता बँकेमध्ये जातो, तिकडे त्याला 1-2 तास लागतात, मात्र जेव्हा तो घरी परत येतो, घराचं दार उघडतो तेव्हा त्याला आतमध्ये रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली त्याची बायको दिसते आणि त्याच्या बायकोचं नाव असतं सुप्रिया वर्मा। सुप्रिया वर्मा ही सुद्धा एक सरकारी शिक्षिका असते आणि रक्ताच्या थारोळ्यात ती पडलेली असते। आता त्या ठिकाणी तो नवरा बघताच आरडाओरड करतो, आजूबाजूच्या लोकांना बोलवतो, वरी काम करत असणारे मजूर सुद्धा त्या ठिकाणी येतात आणि तात्काळ त्या महिलेला सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट करतात। आता ॲडमिट केल्यानंतर डॉक्टर सांगतात की इथं आणायला थोडं तुम्ही उशीर केला आणि कदाचित लवकर आणला असतं तर कदाचित आम्ही त्यांना वाचवू शकलो असतो। घटनास्थळी पोलीससुद्धा दवाखान्यामध्ये पोहोचले होते आणि ते जे मृतदेह आहे त्याचा पोस्टमॉर्टमसुद्धा केला जाणार होता, कारण की तिथूनच गुन्ह्याचा उलगडा होणार होता। जेव्हा पोलिसांना पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट हाती लागला तेव्हा पोलिसांच्या लक्षात आलं की या महिलेवर धारदार शस्त्रांनी वारंवार वार केले आहेत, पण हे जे वार केले आहेत ते वार फक्त हिला जीवाशी मारण्यासाठीच केलेले आहेत, कारण की त्या घरामध्ये कुठलीही चोरी झाली नव्हती, कुठलाही दरोडा पडला नव्हता, फक्त त्या महिलेला जीव मारायचं हाच केवळ उद्देश असावा अशी प्रत्यक्षदर्शी माहिती पोलिसांना मिळाली। आणि पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमधून अजूनही एक माहिती मिळाली की ही जी महिला शिक्षिका होती ती गर्भवती सुद्धा होती, ती प्रेग्नेंट सुद्धा होती। पण एका कॉलनीमध्ये भर दिवसा एका महिलेचा घरामध्ये घुसून खून झाला होता। यामुळे संपूर्ण परिसरामध्ये एक दहशतीचं वातावरण तयार झालं होतं, लोक घाबरू लागले आणि यामुळे पोलिसांनी तात्काळ तपास करावा, आरोपीला अटक करावी अशी मागणी आजूबाजूच्या परिसरातले लोक करू लागले। आणि ती जी महिला शिक्षिका होती ती एका शिक्षक संघटनेच्या अंतर्गत काम करायची आणि त्या संघटनेनं सुद्धा रस्त्यावर उतरून आंदोलन चालू केले होते की आरोपीचा लवकरात लवकर शोध करावा आणि पोलिसांनी त्याला अटक करावी। पोलीस घटनास्थळी गेले, त्या संपूर्ण घराची पाहणी वगैरे सगळी गोष्ट केली, पण पोलिसांना काहीही तपास लागत नव्हता। पोलिसांनी या सुप्रिया वर्माचे संपूर्ण
फोन डिटेल्स, कॉल डिटेल्स तपासले, कोणासोबत जास्त बोलणं आहे, कोणासोबत नाही, हे सगळं तपासून पाहिलं. पण पोलिसांना तिथून सुद्धा काही क्ल्यू मिळाला नाही. आरोपी कोण आहे हे सापडलं नाही. मग पोलिसांनी चौकशी सुरू केली, ती म्हणजे त्या शिक्षक महिलेच्या नवऱ्याची. आता नवऱ्याची सुद्धा कसून चौकशी केली. नवरा कुठं गेला होता, त्या वेळामध्ये एवढा टाईम कसा लागला, हे सगळं तपासून पाहिलं. पण नवरा खरंच बँकेमध्ये गेला होता. तो ज्या ज्या ठिकाणी सांगितलंय त्या ठिकाणी गेल्याचं CCTV फुटेजसुद्धा तपासलं आणि या दोघांमध्ये कधीही वादविवाद झालेले नव्हते. दोघंसुद्धा आनंदी राहायचे. मग तो जो नवरा होता त्याच्यावरचा सुद्धा संशय पोलिसांना निघाला. पण मग आरोपी कोण होता यासाठी पोलिसांवर मोठा दबाव आला होता. आता पोलिसांनी जे आजूबाजूच्या परिसरामध्ये दरोडेखोर आहेत, चोर आहेत, डाकू आहेत, अशा प्रकारचे गुन्हे ज्यांच्यावर दाखल आहेत अशा सगळ्या लोकांची चौकशी सुरू केली. अशा आरोपींची धरपकड सुरू केली. पण तरीसुद्धा आरोपी काही सापडत नव्हता. बघता बघता दिवसामागं दिवस जात होते, पण आरोपी काही सापडत नव्हता. म्हणूनच पोलिसांवर एक मोठा दबाव आला होता. आता पोलिसांनी जेव्हा आजूबाजूच्या परिसरामध्ये लावलेले संपूर्ण CCTV फुटेज सुद्धा तपासले, तरीसुद्धा त्या CCTVच्या माध्यमातून संशयास्पद व्यक्ती त्या परिसरामध्ये फिरताना किंवा त्या ठिकाणी जाताना दिसला नाही. पण पोलिसांनी जेव्हा निरखून पाहिलं, 700 कॅमेरे तपासले, तेव्हा पोलिसांना एक गोष्ट लक्षात आली की त्या ठिकाणी एक तरुण त्या ठिकाणी फिरत आहे आणि तो त्या ठिकाणावरून त्याच टायमिंगमध्ये बाहेर आला आणि त्या परिसरामध्ये दिसला. असं CCTV फुटेज पोलिसांना मिळालं. आता जे CCTV फुटेज मिळालं त्याचे काही फोटोग्राफ्स काढण्यात आले आणि ते फोटोग्राफ्स आजूबाजूच्या लोकांना दाखवण्यात आले की या उंचीचा, या हाईटचा मुलगा, तरुण तुम्ही बघितला आहे का, काही केलं आहे का. पण त्या लोकांनी त्या फोटोवरून ओळखण्यास नकार दिला. पोलिसांचे प्रयत्न फेल ठरत होते. पण ज्या तरुणानं ज्या प्रकारचा शर्ट घातला आहे, टी-शर्ट घातला आहे, ते टी-शर्ट पोलिसांनी जे आजूबाजूचे दुकानं आहेत कपड्याचे, ते सगळ्या दुकानामध्ये जाऊन विचारलं की हे टी-शर्ट तुमच्या इथून खरेदी केलं आहे का, तुमच्या इथून खरेदी केलं आहे का. पण जेवढे दुकानं आहेत 400 दुकानापैकी एकही जण म्हणलं नाही की हे टी-शर्ट आमच्या दुकानामधून खरेदी केलं आहे. पण तरीसुद्धा पोलिसांनी तपास करायचं थांबवलं नाही. पोलिसांनी तपास चालूच ठेवला. पुन्हा बरेच दिवस निघून गेले आणि मग पोलिसांच्या लक्षात आलं की कदाचित हा टी-शर्ट ऑनलाईन मागितलेला असावा. जेव्हा ऑनलाईन पद्धतीनं शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांच्या लक्षात आलं की ऑनलाईन पद्धतीनं किती ठिकाणाहून ही डिलिव्हरी होतीये, जे काही कपडे वस्तू विकत घेत आहेत त्याचं स्टॉक कुठं आहे. त्या ठिकाणी पोलिसांनी जाऊन कसून चौकशीला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांना माहिती समजली की हा जो टी-शर्ट आहे तो एका तरुणानं या पत्त्यावर विकत घेतला आहे. मग पोलीस त्या पत्ता घेतात आणि त्या ठिकाणी जातात आणि त्या घराचं दार वाजवतच असतात. तेवढ्यात तो जो तरुण आहे तो पाठीमागून येताना पोलिसांना दिसतो आणि पोलिसांना पाहून तिथून पळ काढतो. आता पोलीस त्याला पळताना बघतात आणि लगेचच त्याच्या मागं लागतात. काही अंतरावर गेल्यानंतर तो जो तरुण आहे त्याला पकडतात आणि तो तरुण फक्त 16 वर्षाचा असतो. आता पोलीस त्याला चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात. त्याला विचारतात की तू कशासाठी आम्हाला बघून पळून गेला, तो आम्हाला बघून का पळून गेला. ते म्हणे पोलिसांना बघून तो कोणीही पळणार झालं, कोणीही भिणार झालं. पण पोलीस म्हणे पोलिसांना बघून फक्त तेच पळतात ज्यांनी काही गुन्हा केला आहे, ज्यांनी काही चुकीचं काम केलं आहे, असेच लोक पोलिसांना भेऊन पळत असतात. मग पोलीस जेव्हा त्याला चांगल्या पद्धतीने विचारतात की यार तुला आम्हाला भेऊन पळायचं काही कारणच नव्हतं, आम्ही फक्त तू जो टी-शर्ट घेतला आहे तो टी-शर्ट खूप छान आहे आणि तो टी-शर्ट कुठं आहे, आम्हाला सुद्धा तसा टी-शर्ट घ्यायचा आहे म्हणून आम्ही तुला विचारायला आलो होतो. मग त्याला गोडीनं विचारल्यानंतर ते म्हणे याच्यामध्ये मी काय मोठी गोष्ट आहे, तुम्ही जर आधी सांगितलं असतं तर मी तुम्हाला लगेच तो टी-शर्ट आणून दाखवला असता. मग काही पोलीस त्याच्यासोबत जातात आणि तो टी-शर्ट घेऊन त्या ठिकाणी येतात. आता त्या ठिकाणी आल्यानंतर पोलिसांना समजतं की हा तोच टी-शर्ट आहे आणि हा तोच तरुण आहे जो त्या CCTV फुटेजमध्ये दिसत होता. मग आता पोलिसांनी त्याची कसून चौकशीला सुरुवात केली आणि त्याला सांगितलं की अशा पद्धतीनं गुन्हा घडला आहे, त्याच्यामध्ये तू सहभागी आहेस आणि तू आता हे लपवून ठेवू नकोस, कारण की तुझ्या विरुद्ध आम्हाला भरपूर असे पुरावे मिळाले आहेत. आता मात्र त्या पोराला खोटं बोलण्यास
ची काही हिंमत राहिली नव्हती आणि पोलिसांनी जेव्हा पोलिसांच्या पद्धतीने विचारलं तेव्हा त्यानं सगळं काही खरं खरं सांगितलं. त्यांनी सांगितलं की ती जी शिक्षिका होती सुप्रिया वर्मा हिचं आणि माझं काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर ओळख झाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून एक जे ॲप आहे WeChat नावाचं, त्या ॲपच्या माध्यमातून आमच्या दोघांची चॅटिंग सुरू झाली आणि चॅटिंग होता होता आमची चांगली मैत्री झाली. आता हा जो तरुण होता तो होता 16 वर्षाचा आणि ती जी महिला होती ती होती 34 वर्षाची. याच्यापेक्षा दुप्पट वयाची ती महिला होती, तरीसुद्धा यांची घट्ट मैत्री झालेली होती. आता यांच्या मैत्रीचं रूपांतर एवढ्या पद्धतीनं झालं की हे रात्री बेरात्री सकाळ संध्याकाळ जेव्हा जेव्हा त्यांना वेळ भेटल तेव्हा तेव्हा हे एकमेकांशी चॅट करायचे, एकमेकांशी फोटो शेअर करायचे आणि ती महिला नको त्या अवस्थेतले फोटोसुद्धा त्या तरुणाला पाठवत होती अशी कबुली त्या तरुणांना दिली. मग या दोघांचं एकमेकाप्रती आकर्षण वाढलं आणि जेव्हा जेव्हा त्या महिलेचा नवरा घरी नसायचा तेव्हा तेव्हा ती त्या विद्यार्थ्याला आपल्या घरी बोलवायची आणि त्याच्यासोबत नको ते कृत्य करायची. सुरुवातीला त्या विद्यार्थ्यानं त्या तरुणानं त्या महिलेला जोरदार विरोध केला, पण काही दिवसानंतर त्यालासुद्धा त्यामध्ये मज्जा येऊ लागली, त्यालासुद्धा आनंद वाटू लागला. म्हणून त्यानं तशाच पद्धतीनं संबंध ठेवणं पसंत केलं आणि काही काळ तो त्या महिलेच्या शिक्षिकाच्या संपर्कात राहिला आणि अनेक वेळा त्यांनी अशाच पद्धतीनं मज्जा मारली. मग हे सगळं करत असताना ती जी महिला आहे ती एक दिवस ती महिला प्रेग्नेंट झाली आणि त्या महिलेला ही माहिती कळताच ती महिला अतिशय खुश झाली आणि आता ती त्या तरुणाला एकदम बिनधास्तपणे घरी बोलवायची जेव्हा तिचा नवरा घरी नसायचा तेव्हा. आता ती महिला त्या विद्यार्थ्याचं एकदम शोषण करू लागली, त्याला नाही म्हणलं तरी त्याचं ऐकत नव्हती. आता मात्र त्या तरुणाला या संपूर्ण गोष्टीचा कंटाळा आला होता आणि त्याच्याकडून ते झालंय याचीसुद्धा त्याला जाणीव झाली होती आणि मग यांनी तिच्यासोबत जे नातं आहे ते तोडण्याचा प्रयत्न केला. ते म्हणे मी आता इथून पुढे असं करणार नाही, मी तुमच्याकडं येणार नाही. पण त्या महिलेनं त्याच्यावर दबाव टाकला की तू जर माझ्याकडं आला नाही, तू जर माझ्यासोबत संबंध ठेवले नाही तर मग मी ही जी काही बातमी आहे ती लोकांना सांगेल आणि आतापर्यंत तू काही जे माझ्यासोबत करत होता त्याचे काही फोटोज व्हिडिओसुद्धा माझ्याकडं आहेत, मी ते पोलिसांना दाखवेल, तुला अटक करावं लागेल, तुझ्यावर गुन्हा दाखल करेल अशी धमकी ती त्या विद्यार्थ्याला द्यायची. आणि तो विद्यार्थ्यालासुद्धा त्याची जी काही परीक्षा झाली होती त्या परीक्षेमध्ये एकदम कमी मार्क पडले होते, अगदी काठावर तो पास झाला होता आणि त्याला वाटत होतं की मी अशा पद्धतीनं करत राहिलो तर माझं इकडं शिक्षणामध्ये मन लागणार नाही आणि कमी मार्क पडले तर आईवडीलसुद्धा त्याला बोलायचे, आईवडीलसुद्धा त्याला भांडायचे. अशा भानगडीत तो सापडला होता. म्हणून त्यानं 1 जून 2022ला जेव्हा त्या महिलेचा नवरा हा बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी गेला तेव्हाच हा तिच्या घरामध्ये घुसला आणि तिला बोलता तिच्यावर यानं सपासप एका धारदार शस्त्रानं वार केले आणि तिथून पसार झाला आणि मग कोणाला काही तपास लागणार नाही असंच त्याला वाटलं. आणि या दोघांनी जी चॅटिंग केली होती ती एका ॲपच्या माध्यमातून केली असल्यामुळं ती लवकर उघड झाली नाही आणि यांनी एकमेकांना कधी फोन केले नव्हते, कॉल केले नव्हते, मॅसेजसुद्धा केले नव्हते. म्हणून त्याला सापडायला 1 महिन्याचा कालावधी लागला आणि 1 जुलै 2022ला त्याला अटक केली. गंभीर स्वरूपाचे गुन्हासुद्धा दाखल केलेले आहेत. एकीकडे जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हे घडत आहे, कोण कशा पद्धतीनं वागू लागलं आहे, शारीरिक भूक भागवण्यासाठी कोण कशा पद्धतीनं कोणाचा गैरफायदा घेते आपल्याला या घटनेवरून लक्षात येतं. ज्या पद्धतीनं त्या तरुणाने पोलिसांना जे काही सगळं सांगितलं आहे, पोलीस त्याचा तपास करत आहेत की खरंच ती जी महिला होती ती याच्याकडूनच प्रेग्नेंट झाली होती का, खरंच ती महिला जी आहे ती तिच्या नवऱ्याकडून प्रेग्नेंट झाली होती का याच्याकडून झाली होती, यांनी जे सांगितलं आहे ते खरं आहे का खोटं आहे, यांचे जे मॅसेज आहेत, फोटो आहेत ते WeChatच्या माध्यमातून तपासले जाणार आहेत आणि याची संपूर्ण चौकशी करून ते जे आरोपी मुलगा आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई चालू आहे आणि कठोरातली कठोर शिक्षा देण्याची त्याच्याला सुद्धा तयारी चालू आहे.
पण एकंदरीत जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हे घडत आहेत, आपल्याही आजूबाजूला, आपल्याही परिसरामध्ये अशा पद्धतीच्या घटना, गुन्हे घडत असतील तर नक्कीच त्याची तात्काळ माहिती पोलिसांना दिली पाहिजे, जेणेकरून अशा घडणाऱ्या घटना नक्कीच कमी होतील. धन्यवाद.